आलं लक्षात. ओके, म्हणजे जीएसच्या उत्तरामध्ये तुम्हाला स्वतःचा नरेटिव्ह असण्याची आवश्यकता नाही, स्वतःचा नरेटिव्हची आवश्यकता नाही. आलं लक्षात. ओके, जेवढे विचारले तेवढेच सांगायचे. आलं लक्षात. ओके, जेवढे विचारले तेवढेच सांगायचे. इथे मात्र उलट आहे. आलं लक्षात. ओके, इथं स्वतःचा नरेटिव्ह असण्याची आवश्यकता नाही. ओके, स्वतःचा नरेटिव्ह आवश्यक नाही. आलं लक्षात, स्वतःचा नरेटिव्ह आवश्यक आहे. इथे मात्र एसे मध्ये मात्र काय, एसे मध्ये मात्र फक्त तुम्हाला टॉपिक दिलेला आहे, फक्त टॉपिक दिलेला आहे. अजून त्या टॉपिकच्या बद्दल काय लिहा किंवा या टॉपिकच्या बद्दल क्रिटिकल चर्चा करा, अनालिटिकल चर्चा, असं काही सांगितलेलं नसतं, फक्त टॉपिक दिलेला असतो. आलं लक्षात. ओके, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा यू हॅव टू बिल्ड अ नरेटिव्ह. नरेटिव्ह म्हणजे सर आम्ही इथे काय जाहिरातबाजी करतोय का? नाही, तुम्ही जाहिरातबाजी नाही करत आहात, पण तुम्हाला काय स्टोरी सांगायची किंवा तुम्हाला काय मुद्दा सांगायचा आहे किंवा तुम्हाला कुठला पॉईंट कन्व्हिन्स करायचा आहे ह्याच्याकडे तुम्हाला जावं लागतं. आलं लक्षात. ओके, येस, म्हणजे तुम्हाला स्वतःचा नरेटिव्ह जो आहे तो बिल्ड करावा लागतो. आलं लक्षात. ओके, मग त्याच्यानंतर त्याला प्रेझेंट करण्यासाठी कोहरन्स आणावं लागतं. प्रेझेंट अँड कोहरन्स. सर भलते मोठे मोठे शब्द लिहिताय का तुम्ही? नाही, प्रेझेंट करणं म्हणजे आता 1250 शब्द येणार आहे. जिथे तुम्हाला 150 शब्दाचं उत्तर लिहायचंय त्याच्या 10 पट उत्तर तुम्हाला इथे लिहायचंय. शब्दसंख्या जवळपास 10 पट आहे. एसेचा जो विषय असतो त्या विषयाच्या थीमला तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं. त्याच्यातून तुम्हाला तुमचा स्वतःचा नरेटिव्ह, स्वतःचा म्हणजे फार कॉम्प्लेक्स गोष्ट नाही येतो नरेटिव्ह बिल्ड करणं, पण तरी ठरवावं लागतं की बाबा मी या विषयाबद्दल काय सांगणार आहे. आलं लक्षात. ओके, आणि ते सांगितल्यानंतर तो नरेटिव्ह बिल्ड करावा लागतो. बिल्ड करणं म्हणजे काय, म्हणजे हळूहळू टप्पा बाय टप्पा तुम्हाला ते रचत जायचंय. आलं लक्षात. ओके, डायरेक्टली तुम्ही म्हणजे तुम्हाला जे सांगायचं ते 2 वाक्यामध्ये सांगून क्लिअर नाही करू शकत. ते जे सांगण्यासाठी तुम्हाला जे काही सबस्टॅन्शिएशन करावं लागणार आहे, पुरावे द्यावे लागणार आहेत, एक्झाम्पल्स द्यावे लागणार आहेत, कुठल्या काय म्हणतात ज्येष्ठ श्रेष्ठ विचारवंतांना काही कोट करावं लागणार आहे, ते सगळं तुम्हाला काय आहे इथे करावं लागेल. आलं लक्षात. ओके, येस. एसेच्या बाबतीत आणि जीएसच्या बाबतीत तिसरा अजून एक महत्वपूर्ण फरक असतो, तो म्हणजे एसे जो आहे, जीएसचं आन्सर चुकीचं असू शकतं ना. गेटिंग माय पॉईंट. एसे कधीच चुकीचं नसतं. आलं लक्षात. ओके, तुम्ही एसेच्या बद्दल काहीही लिहिलं तरी देअर इज गोइंग टू बी सर्टन लेवल ऑफ अॅक्युरेसी टू इट. कारण एसे मध्ये तुम्हाला फक्त टॉपिक दिलाय, यू हॅव टू एक्सपांड दॅट टॉपिक. तो एक्सपांड करण्याची कोणाची पण पद्धत काही पण असू शकते, वेगवेगळी असू शकते. सो त्याला कुठलाही सेट आन्सर नाहीये. देअर इज नो सेट मॉडेल आन्सर. आलं लक्षात. सर म्हणजे तपासणारे लोक आहेत, हे कसं काय तपासत असतील गड्या, सांगतो. ओके, नो सेट मॉडेल आन्सर. मग हो सर, जर मॉडेल आन्सर फिक्स नाहीये, म्हणजे त्याच धर्तीवरती उत्तर लिहायचं असं फिक्स नाही, तर मग काय फिक्स आहे? ओके, फिक्स आहे सेट मॉडेल. आपण त्याला पण म्हणताना असं म्हणूया, उत्तर लिहिण्याची जी तुमची अप्रोच आहे तो अप्रोच मात्र मॉडेल अप्रोच असला पाहिजे. म्हणून सांगूया की जरी मॉडेल आन्सर जरी नसलं तरी देअर इज ए मॉडेल अप्रोच. आणि एक नाहीये, ते मल्टिपल आहेत मॉडेल अप्रोचेस. तुम्ही तो अप्रोच फॉलो केलाय की नाही हे तपासणं, हे पाहणं, हे तिथले एक्झामिनर्स आहेत ते करत असतात.